बघा, आज आपण पाहणार आहोत सराव संच 12. बघा, सराव संच 12 मध्ये 1 मध्ये दिलंय मसावी काढा. पहिलं गणित काय आहे बघा. आता पहिलं गणित बघू शकता तुम्ही, मसावी काढा. पहिलं गणित काय दिलंय आपल्याला, 25 आणि 40 चा मसावी काढा. 25 आणि 40 चा मसावी काढा. 25 आणि 40 चा मसावी कसा काढायचा, तर बघा लक्ष द्या सर्वजण. 25 लिहायचे आणि एक रेष मारून घ्यायची आणि 40 लिहायची. बघा, इकडे एक रेष मारायची आणि एक आडवी रेष मारून घ्यायची. आता 25ला आणि 40ला कोणत्या संख्येने भाग जातो हे बघायचं. 2ने, 3ने नाही जात, 4ने नाही जात, 5ने. बघा, 5ची कसोटी तुम्हाला माहिती. 5च्या एकक स्थानी जर 5 असेल, 0 असेल तर 5ने भाग. तर दोन्ही संख्येला 5ने भाग जातो, तर भाग द्यायचा. 5 5 25 आणि 5 8 40, 5. आता बघा, आता परत भाग जातो का, तर 5ला 5ने भाग जातो आणि 8ला 5ने भाग जातो का, 2ने भाग जातो का, 2ने 8ला भाग जातो, पण 5ला भाग जात नाही. तर बघा, आता इथं संपलेली आहे, कारण की इथे अशी कोणतीच संख्या नाही आहे की दोन्ही संख्येला तो भाग जाईल. आपण भागायचं कुठपर्यंत, की दोन्ही संख्येला भाग जाईल तिथपर्यंतच भागायचं. आणि आपलं आता हे गणित संपलेलं आहे. याचं उत्तर किती आलेलं आहे, 5. तर याचा मसावी 5 आहे. लक्षात. आता त्याच्यानंतर 2 नंबरचं गणित काय. 2 नंबरचं गणित 56 आणि 32. बघा, 2 नंबरला आहे तसंच करायचं. 56 आणि 32. बघा, 56 लिहायचे आणि 32 लिहायचे. एक रेष मारून घ्यायची सरळ, एक आडवी रेष मारायची, उभी रेष मारायची. आता 2ने भाग जातो, तर जातो. दोन्हींना पण अर्धे अर्धे करून घ्यायचे. 2ने भाग द्यायचा. इथे 2ने भाग कितीचा जाईल बघा. आता 56ला 2ने भाग कितीचा जाईल, अर्धे करायचे 56चे डायरेक्ट, पण 28 बरोबर. आणि इकडे किती होतील, तर 16. परत 2ने भाग जातो. आता 2ने भाग, परत 2ने भाग द्यायचा, किती जाईल, 14 आणि 8. आता परत 2ने भाग जातो, परत 2ने भाग द्यायचा, 7 आणि इथे 4. बघा, आता 2ने भाग जाईल का, परत 2ने 4ला जातो, पण आता 7ले जात नाही. तर मग काय करायचं आपलं, मसावी 2 गुणिले 2 बरोबर किती, 8. हा मसावी 1 2 आणि 3 बघू शकता आपण. 3 2 2 आलेले, त्याचा आपण काय केलंय, गुणाकार केलेला आहे. आता त्याच्यानंतर तिसरं उदाहरण बघू शकतो आपण. तिसरं उदाहरण काय आहे, तर याच्यामध्ये बघा, तिसरं उदाहरण 40 60 आणि 75. तिसरं गणित लिहूया आपण. 40 60 75 या 3चा मसावी काढायचा आपल्याला. कसा, तीच पद्धत वापरायची. 40 लिहायचे, 60 लिहायचे आणि 75 लिहायचे. तर बघा, आपण काय करू शकतो आता. 2ने भाग जातो का बघा. आता तर 40ला 2ने भाग जातो, 60ला 2ने भाग जातो, पण 75ला 2ने भाग जात नाही. 3 बघा, 40ला भाग जात नाही 3ने, पण इथं पाहायची गरज नाही. समोर 4ने 40ला जातो, 60ला जातो, पण इकडे जात नाही. 5ने 40ला जातो, 60ला जातो आणि 75ला सुद्धा जातो. 5ने भाग देऊन घ्यायचा. 8 पंचे 40, 12 पंचे 60 आणि इकडे 25 त्रिक 75. आता समोर बघा, 2ने भाग जातो का, 8ला जातो, 12ला जातो, पण 25ला जात नाही. 3ने 8ला जात नाही. 4ने 8ला जातो, 12ला जातो, 25ला जात नाही. 5ने 8ला, संपला विषय, इथेच संपला. कारण की 5च्या समोर 10 होतात, 5 दुने 10 होतात, त्याच्यामुळे समोर काही भाग जात नाही. तर मग याचा मसावी काय येईल, मसावी बरोबर 5. आता 3 गणित आपले झालेले आहेत. आपण चौथं गणित आता बघूया परत. चौथं गणित काय आहे, 16 आणि 27. बघा, 16 आणि 27. 16 आणि 27.
लिहून घ्या 16 सेम 27. हां आता 2ने याला जातो 16ला, 27ला जात नाही. 3ने 27ला जातो 16ला जात नाही. 4ने 16ला जातो 27ला जातो. 5 नाही जात. 6 नाही. 7 नाही. 8 नाही. 9 नाही. मग आता 9च्या वरतीत आपण 3 27ला जातो 16ला जात नाही. 10ने जात नाही. 11ने जात नाही. 12ने जात नाही. 15ने 16ने जातो या 16ला, पण 27ला जात नाही. मग आता हे फक्त 1नेच 16ला आणि 27ला भाग जातो. मग याचा मसावी काय, तर मसावी बरोबर 1 झाला. हे पण आता आपण 5वं बघू शकतो. 5वं काय आहे, 5वं गणित बघा 18, 32 आणि 48. 18, 32 आणि 48 त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला. 18, 32, 48 सरळ रेषा मारून घ्यायच्या. आडवी रेष, उभी रेष, सरळ काहीच करायचं काम नाही, फक्त पाठ पाडायची त्याची. आता 2ने भाग सर्वांना जातो, तर 9 दुने 18, 16 दुने 32, 24 दुने 48. आता बघू शकतो आपण 3ने या 9ला भाग जातो, 16ला जात नाही, 24ला जात नाही. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, 4ने बघा नाही जात. हां तर आता 4ने नाही जात, 5ने नाही जात, 6ने नाही जात, 7ने नाही जात, 8ने नाही जात, 9ने नाही जात. कोणत्याही संख्येने भाग जात नाही. तर मग याचा मसावी काय येईल, मसावी बरोबर 2. भाग कधीपर्यंत द्यायचा, जोपर्यंत तिन्ही संख्येला किंवा जेवढ्याही संख्या आपल्याला दिलेल्या आहे, 4 संख्या दिलेल्या असेल, 2 संख्या दिली, पूर्ण संख्येला भाग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भाग द्यायचा नाही. ठीक आहे. आता 6वं गणित आपण पाहू. आता 6वं गणित काय आहे, 105 आणि 154 बघू शकता आपण. 105 आणि 154 6वं गणित करूयात आपण. 105 आणि 154 त्याला आपण तसंच लिहून घेऊया. 105 आणि 154. बघा आता त्याच पद्धतीने आपल्याला हे गणित करायचं आहे. आता या ठिकाणी दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या फक्त 1 आहे. 2ने भाग जात नाही, 3ने जात नाही, 4ने जात नाही, 5ने जात नाही, 6ने पण जात नाही, आणि इथे 7ने भाग जातो बघा दोन्ही संख्येला. 7 15 7 105 आणि इकडे 7ने भाग जातो 22 7. ठीक आहे, भाग गेला. आता समोर भाग जात नाही, 5ने जातो 15ला, पण 22ला जात नाही. ठीक आहे, मग आता याचा मसावी काय येईल, फक्त मसावी बरोबर 7. तर हे आपलं झालेलं आहे 6 क्वेश्चन पर्यंत.